हॅलो स्टुडंट, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा फर्स्ट प्रॉब्लेम. चला तर सुरुवात करू. मी सुरुवातीला आधी हा प्रॉब्लेम रीड करतो. काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये ते पाहूया. बॅलन्स शीट ऑफ नॅशनल कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 चा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि त्या बॅलन्स शीट मध्ये काय दिलेलं आहे ते पाहू आणि सुरुवात करू. लायबिलिटी साइड सांगितलेली आहे शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये दिलेले आहे 2000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच, 2 लाख रुपीज. नंतर सांगितलेलं आहे 4000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100, 4000 इक्विटी शेअर्स आहे, ₹100 किंमत आहे, 4 लाख. 5% मॉर्गेज डिबेंचर्स 1 लाख, बँक ओव्हरड्राफ्ट 50,000 आणि क्रेडिटर्स 1 लाख. अशा प्रकारे ही लायबिलिटी साइड दिलेली आहे. गुडविल, इट इज अ फिक्टिशियस ॲसेट, म्हणजे हे ॲसेटला आपण पाहू शकत नाही पण ते ॲसेट आहे. इट इज ऍक्च्युअली काय असतो, हा तर कंपनीचा लॉस असतो, कॅपिटल लॉस असतो, त्याला आपण नाव दिलेलं असतं गुडविल. आणि हा गुडविल जे आहे म्हणजे ऍक्च्युअली हा शो करत असतो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, पण हे ऍक्च्युअली खरे प्रत्यक्षात ऍसेट नसते. त्यामुळे आपल्याला ती इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये राईट ऑफ करावी लागते. फ्री होल्ड प्रॉपर्टीज 2 लाख, प्लांट अँड मशिनरी 3 लाख, स्टॉक इन ट्रेड 50,000, डेटर्स 40,000 अँड लास्टला दिलेला आहे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट इज 2,45,000. सगळ्यात मोठा लॉस आहे हा 2,45,000चा. तर आता हे सगळं आपल्याला जो गुडविल आहे हे गुडविल आणि प्लस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोन्हीही लॉसेस आणि राईट ऑफ करायचे असतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये. हे आपल्याला बॅलन्स शीटला दिसत असतं की बॅलन्स शीट जर पाहिली तर आपल्याला लगेच कळतं की कंपनी ही लॉसेस मध्ये चाललेली आहे. का लॉसेस मध्ये चाललेली आहे काय? कारण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस नावाचा आयटम दिसतो. हा काय आहे तर हा ऍक्च्युअली लॉस असतो, हा लॉस दिसतो. मग आता हा जर लॉस आपल्याला राईट ऑफ करायचा असेल तर त्यासाठी कंपनीमध्ये एक इंटरनल रिकन्स्ट्रक्शन किंवा एक स्कीम राबवली जाते आणि ती कोणती स्कीम आहे ती खालील पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. आधी आपण स्कीम पाहूया. द कंपनी गॉट द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन अप्रूव्ड बाय द कोर्ट. खालील पद्धतीने कंपनीने एक स्कीम राबवायचं ठरवलं आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करायच्या बाबतीत आणि त्याला कोर्टाकडून मान्यता सुद्धा घेतलेली आहे. पहिली स्कीम मध्ये पहिले काय कंडिशन दिलेली ती पहा. द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस. इथं वाक्य काय आहे? टू बी रिड्यूस टू असं वाक्य दिलेलं आहे. टू बी रिड्यूस टू मीन्स की प्रेफरन्स शेअरची जी व्हॅल्यू आहे ती पहा सुरुवातीला किती होती? ₹100 होती. ती आता पेड अप व्हॅल्यू किती सांगितलेली त्यांनी? 75 करायला सांगितलेली आहे. इट मीन्स दॅट द प्रेफरन्स शेअर्स व्हॅल्यू हॅज रिड्यूस्ड टू ₹25 इच. म्हणजे प्रेफरन्स शेअरची किंमत ही ₹25 कमी केलेली आहे आणि त्याची आता पेडअप व्हॅल्यू किती असणार आहे? ₹75 असणार आहे, फुल्ली पेडअप. अँड द इक्विटी शेअर्स टू ₹37.50. तर इक्विटी शेअरची किंमत ही ₹37.50 ठेवायला सांगितलेली आहे. सुरुवातीला त्याची किंमत किती होती? 100 होती. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तर 62.50 त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे? कमी झालेली आहे. तेवढा तो रिडक्ट करायला सांगितलेला आहे, कमी करायला सांगितलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय दिलेलं आहे की शेअरची व्हॅल्यू दिलेली आहे की त्यांची शेअरच्या व्हॅल्यू या कमी केलेल्या आहेत. याच्या कशा जनरल एंट्रीज करायच्या ते आपण नंतर पाहणार आहोत. सुरुवातीला आधी आपण ऍडजस्टमेंटचा अर्थ समजून घेतोय. पहिली ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी 2 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती म्हणजे प्रेफरन्स शेअरची किंमत ही ₹25 कमी झाली तर इक्विटी शेअरची किंमत ही 62.50 कमी झाली. त्यांची आता पेड अप व्हॅल्यू प्रेफरन्स शेअरची ₹75 पर शेअर असणार आहे, तर इक्विटी शेअरची व्हॅल्यू 37.50 असणार आहे. सेकंड नंबर ऍडजस्टमेंट, द डिबेंचर्स होल्डर टू कोहोर. आता हे डिबेंचर्स होल्डर जे आहेत 5% मॉर्गेज डिबेंचर त्यांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? 1 लाखाच्या बाबतीत त्यांच्या 1 लाखाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की द डिबेंचर होल्डर टू कोहोर, टू कोहोर म्हणजे घेणे, घेतल्या. द स्टॉक इन ट्रेड, त्यांनी काय घेतली तर ही स्टॉक इन ट्रेड घेतलं आणि नंतर परत काय घेतलं तर स्टॉक इन ट्रेड अँड बुक डेट्स इन फुल सॅटिस्फॅक्शन अमाऊंट ड्यू टू देम. म्हणजे ही 50,000 आणि प्लस हे 40,000 अशा दोन्ही व्हॅल्यू त्यांनी काय घेतल्या? घेऊन टाकल्या. म्हणजे त्यांची व्हॅल्यू त्यांनी त्या ऍसेट घेतलेल्या आहेत. डिबेंचर होल्डरला 1 लाखाच्या बदल्यामध्ये आपण काय दिलेलं आहे तर 50,000चा स्टॉक दिलेला आहे, तर 40,000चे डेटर्स म्हणजे बुक डेट्स दिलेले आहेत आणि त्यांचा अकाउंट काय केलेलं आहे? फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू देम. त्यांचा विषय संपून टाकलेला आहे. त्यांचा विषय संपून टाकला याचा अर्थ काय की त्यांना द्यायची होती आपल्याला 1 लाख, पण त्या बदल्यात आपण काय केलं? त्यांना
50,000चा स्टॉक आणि 40,000चे रिटर्न दिलेले आहेत. त्याचा अर्थ असा होतो की 10,000 रुपये आपल्याला इथे काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. तो जो फायदा झालेला असतो तो फायदा आपण काय करत असतो तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. 3 नंबरची ऍडजस्टमेंट, द गुडविल अकाउंट टू बी इलिमिनेटेड. हे गुडविल अकाउंट इलिमिनेटेड करायला सांगितलेलं, नष्ट करायला सांगितलेलं, काढून टाकायला सांगितलेलं आहे. हे नवीन बॅलन्स शीटला दिसायला नाही पाहिजे असे या स्कीम मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, जर एखाद्या ऍसेटची व्हॅल्यू कमी होत असेल, मी काय सांगतो पहा, ह्या ऍसेटची व्हॅल्यू जर कमी होत असेल, जर यांची व्हॅल्यू कमी झाली तर हा काय असतो, आपला लॉस असतो. म्हणून हा लॉस जो आहे, हा लॉस आपण कशातनं भरून काढणार, तर तो भरून काढणार त्यासाठी आपण जे करणार आहे तो म्हणजे कॅपिटल रिडक्शन नावाचा आपण एक अकाउंट तयार करत असतो आणि त्यामधून हा लॉस भरून काढणार आहोत. आणि जर एखाद्या ऍसेटची किंमत वाढली म्हणजे यांची किंमत वाढ झाली याच्यामध्ये किमतीमध्ये, तर तो आपला काय असतो, तर तो असतो आपला प्रॉफिट. ऍसेटची किंमत वाढणे हा आपला प्रॉफिट असतो आणि तो प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करणार आपण, तर तो ट्रान्सफर करणार कॅपिटल रिडक्शनला आपण हा ट्रान्सफर करणार. आता हे कशाच्या बाबतीत बघितलं आपण, तर हे पाहिलं ऍसेटच्या बाबतीत पाहिलं. आता हे अगदी याच्या उलट काय असतं, तर लायबिलिटीच्या बाबतीत असतं. लायबिलिटीच्या बाबतीत काय असणार आहे ते मी इथं तुम्हाला दाखवतो. आता समजा आपण लायबिलिटीच्या बाबतीत विचार करू. लायबिलिटी म्हणजे ही पूर्ण साईड. आता या बाजूमध्ये जर विचार केला तर इथे जर त्याची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे एखादी लायबिलिटी कमी झाली तर तो आपला काय असणार आहे, तेवढा आपला प्रॉफिट असणार आहे. का प्रॉफिट असणार आहे, कारण आधी आपल्याला जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे आता द्यावे लागणार नाही, तेवढे कमी पैसे द्यावे लागणार आहे. इट मीन्स दॅट दिस इज द प्रॉफिट. हा आपला प्रॉफिट असणार आहे. आणि मग तो प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करणार, तर तो ट्रान्सफर करणार कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करणार. आणि जर एखादी ऍसेट वाढली, ऍसेटची व्हॅल्यू म्हणजे 1 लाख द्यायचे होते त्यापेक्षा जास्त किंमत द्यायला लागली, जर वाढ झाली किंवा जास्त रक्कम द्यावी लागली तर तो काय असणार आहे, आपला लॉस असतो. आणि हा लॉस मग आपण कशातनं भरून काढणार, तर तो लॉस आपण कॅपिटल रिडक्शन मधनं भरून काढणार. याच्यातून हा लॉस भरून काढणार. समजलं? आता आपण पुढे जाऊया. म्हणजे इथं गुडविल अकाउंट काय झालेलं आहे, इलिमिनेट करायला सांगितलेलं, नष्ट करायला सांगितलेलं, कमी करायला सांगितलेलं, लॉस झालेला आहे. म्हणून तो लॉस झाला की तो लॉस आपण कॅपिटल रिडक्शन मधून भरून काढणार. नेक्स्ट, फ्री होल्ड प्रॉपर्टीज टू बी डेप्रिसिएटेड बाय 50%. फ्री होल्ड प्रॉपर्टी नावाची जी ऍसेट आहे ही 2 लाखाची, त्याचं डेप्रिसिएशन झालेलं आहे 50%, म्हणजे त्याची व्हॅल्यू ही 2 लाख होती ती आता किती असणार आहे, 1 लाख रुपये असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी इन्क्रीज बाय 50,000. तर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू जी 3 लाख होती ती आता इन्क्रीज होऊन किती होणार आहे, 3,50,000 होणार आहे. 50,000 रुपये त्याच्यात काय झालेलं आहे, ऍप्रिशिएशन झालेले आहे, वाढ झालेली आहे. आणि वाढ झाली ऍसेटच्या बाबतीत तर आपण पाहिलेलं आहे की तो प्रॉफिट असतो, तो प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो, तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. तर चला मग आपण आता हा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. मध्ये आपल्याला लास्टला सांगितलेलं आहे, गिव्ह द जनरल एंट्रीज अबाव अँड प्रिपेअर द रिवाइज बॅलन्स शीट. या जे काही प्रॉब्लेम दिलेले आहे ह्याच्या जनरल एंट्रीज तयार करायला सांगितलेले आहेत आणि नवीन बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं आहे. मग आपण जनरल एंट्रीजचा फॉर्मॅट आधी आखून घेऊ. जनरल एंट्रीजचा फॉर्मॅट आखून घेतलेला असतो तो म्हणजे डेट, पर्टिक्युलर, ELF, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. त्यानंतर आपण एक करणार आहोत ते छोटंसं कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि सगळ्यात शेवटी करणार ते म्हणजे रिवाइज बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन. आफ्टर रिकन्स्ट्रक्शन नंतर बॅलन्स शीट कसं असेल ते आपल्याला पाहायचं असतं. आपण आता प्रॉब्लेम पाहू आणि एक एक ऍडजस्टमेंट प्रमाणे नवीन बदल जे काय झालेले ते बदल करूयात. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट बदल काय झालेला आहे, तर प्रेफरन्स शेअरची किंमत ही 25 रुपयापर्यंत कमी झालेली आहे, 25 रुपयांनी कमी झालेली आहे. त्याची व्हॅल्यू आता 75 रुपये राहणार आहे. म्हणजे 25 रुपये शेअरची व्हॅल्यू कमी करायची. पहा आता इथे काय सांगितलेलं आहे, लायबिलिटीच्या बाबतीमध्ये शक्यतो काही जर कमी झालं तर तो प्रॉफिट असतो, तो पुढे ट्रान्सफर करायचा असतो, कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचा असतो. ज्याची व्हॅल्यू कमी झाली त्याला आपण काय करणार, डेबिट देणार आणि क्रेडिट कशाला देणार, तर कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट देणार. म्हणून जनरल एंट्री काय होणार, तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि अमाऊंट काय असणार आहे, तर एका शेअरची व्हॅल्यू 25 रुपयाने कमी झालेली आहे. 75 रुपये ठेवायची म्हणजे 25 रुपयांनी कमी झालेली आहे. 2000 गुणिले 25 याप्रमाणे त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणून एंट्री करून घेऊ. तारीख टाका 31 मार्च 2020. 1 नंबरची एंट्री, फर्स्ट एंट्री प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000 × 25
2000 गुणिले 25. 2000 शेअर्स आहेत, 25 रुपयांनी व्हॅल्यू कमी झाली, डेबिट. मग किती येतील ती अमाऊंट? ती अमाऊंट येते 50,000 रुपये, 50,000. टू काय? कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50,000. जेवढा काय आलेला आहे हा प्रॉफिट तो ट्रान्सफर करणार आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आणि याचं नॅरेशन घ्यायचं. नॅरेशन लिहा, बिंग प्रेफरन्स शेअर्स आर रिड्यूस. प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू रिड्यूस झाली आणि एक रेष मारून घ्यायची. ही झाली पहिली जनरल एंट्री. एंट्री एकदम सोपी आहे. कॅपिटलची व्हॅल्यू कमी झाली तर कॅपिटलला डेबिट द्यायचं आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट द्यायचं. म्हणून आपण एंट्री केली, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50,000. बिंग प्रेफरन्स शेअर आर रिड्यूस्ड. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला इथे क्रेडिट दिलेलं आहे म्हणून रिडक्शन अकाउंटला या आणि त्याचं पोस्टिंग करा. क्रेडिट आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला यायचं आणि तिथं लिहायचं बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. नेक्स्ट पुढची एंट्री आहे अँड द इक्विटी शेअर्स टू बी ₹37.50. याची किंमत काय झालेली आहे? 62.50 कमी झालेली आहे. सेम एंट्री करायची आहे. एंट्री काय करणार? ज्याची व्हॅल्यू कमी होती त्याला डेबिट द्यायचं आणि कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट द्यायचं. तर 2 नंबरची एंट्री. मग एंट्री करणार आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000 इंटू 62.50. 4,000 त्यांचे शेअर्स होते. पहा इथे त्यांचे शेअर्स किती होते? नंबर ऑफ शेअर्स 4,000 आणि एका शेअरची व्हॅल्यू 62.50 कमी झाली म्हणून 4,000 गुणिले 62.50 अशी आपण त्याची एंट्री केली. अकाउंट डेबिट त्याची अमाऊंट येईल 50,000 रुपये. सॉरी 2,50,000. 2,50,000 रुपये. टू करणार आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2,50,000 आणि नॅरेशन काय? तर बिंग इक्विटी शेअर्स आर रिड्यूस. बिंग इक्विटी शेअर्स आर रिड्यूस आणि एक रेष मारून घ्यायची. याच्यामध्ये एंट्री काय केलेली आहे? ज्याची व्हॅल्यू कमी झाली कॅपिटलची, शेअर्सची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे हा आपला लॉस असतो म्हणून त्याला डेबिट द्यायचं. तेवढी लॉस झाला आणि सॉरी तेवढा लॉसच म्हणतोय. कॅपिटलची व्हॅल्यू आपण फेस व्हॅल्यू कमी केलेली, जी आधी होती ती कमी झाली म्हणून इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट दिलं आणि तेवढा जो फंड आहे तो फंड जो आहे जो तयार झालेला आहे तो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केला. म्हणून आपण एंट्री केलेली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग करून घेऊ बाय इक्विटी शेअर कॅपिटल 2,50,000. नेक्स्ट पुढचे आहे द डिबेंचर होल्डर टू ओव्हर द स्टॉक इन ट्रेड अँड बुक डेब्ट्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ अमाऊंट ड्यू टू देम. डिबेंचर होल्डरला आपण स्टॉक आणि डेटर्स दिला. आपल्याकडून काय गेलं? स्टॉक गेला आणि डेटर्स गेले म्हणजेच क्रेडिट वॉज गोज आउट. क्रेडिट ज्याला गेलं त्याला आपण क्रेडिट देणार, जे गेले त्याला क्रेडिट देणार आणि कोणाला मिळालं? डेबिट द रिसिव्हर म्हणून डिबेंचर्सना मिळालं म्हणून आपण त्याची एंट्री करणार 5% मॉर्गेज डिबेंचर्स अकाउंट डेबिट 1 लाख टू स्टॉक इन ट्रेड आणि टू डेटर्स आणि राहिलेला बॅलन्स आपण कुठे ट्रान्सफर करणार? टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. एंट्री करूयात. 3 नंबरची एंट्री 5% मॉर्गेज डिबेंचर्स अकाउंट डेबिट 1 लाख टू स्टॉक अकाउंट 50,000 टू डेटर्स अकाउंट 40,000 आणि टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 10,000. नॅरेशन बिंग डिबेंचर होल्डर टू ओव्हर स्टॉक अँड डेटर्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम. आणि अशा प्रकारे आपली ऍडजस्टमेंट सुद्धा आपण सॉल्व्ह केली. नॅरेशन सुद्धा केलं. ज्यांना दिलं त्यांना आपण डेबिट दिलं, याचं पेमेंट केलंय त्यामुळे त्यांना डेबिट दिलं आणि त्या बदल्यात आपण स्टॉक दिला, स्टॉक गेला क्रेडिट, डेटर्स गेले क्रेडिट आणि जो फरक राहिला तो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केला. अशी ती एंट्री केली. आता इथे पण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिटच आहे म्हणून त्याचंही पोस्टिंग करून घेऊ. क्रेडिट साईडला लिहिणार आपण बाय 5% मॉर्गेज डिबेंचर 10,000. जेवढं क्रेडिट तेवढीच अमाऊंट लिहायची असते म्हणून आपण 5% मॉर्गेज डिबेंचर 10,000 अशी एंट्री केली आणि पोस्टिंग ही केलं. नेक्स्ट द गुडविल अकाउंट टू बी इलिमिनेटेड. गुडविल अकाउंट कमी झालेलं आहे 15,000. आता काय करायचं? ही जरी ऍडजस्टमेंट सुरुवातीला दिलेली असतील तरी सुद्धा ह्या ऍडजस्टमेंटमध्ये ज्या ऍडजस्टमेंटचे असं दिलेले असतील की ज्यांची ऍसेट किंमत झाली कमी झाली, लॉस राईट ऑफ केला म्हणजे त्याच्या ऍसेट साईडच्या जर काही व्हॅल्यू कमी झालेल्या असतील तर त्याची सगळ्यात शेवटी एकच एंट्री करायची, कंबाईन एंट्री करायची.
एकच एंट्री केली तर आपलं आणखीन सोपं जातं. 2-2, 3-3 एंट्र्या करण्यापेक्षा कंबाईन एंट्र्या करायच्या म्हणजे एकदम सोपं जातं आणि आपला वेळ पण वाचतो. म्हणून आपण ही एंट्री शेवटी करूयात. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, द फ्री होल्ड प्रॉपर्टीज टू बी डेप्रिसिएटेड. डेप्रिसिएशन सांगितलेले 50%. ही सुद्धा आपण आता ऍसेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणून ही सुद्धा आपण एंट्री सगळ्यात शेवटी करू. ऍसेटची व्हॅल्यू कमी झाल्या, डेप्रिसिएशन झालं, इलिमिनेट झालं, राईट ऑफ झाला, तर त्या सगळ्यात शेवटी एंट्री करायची. एकच एंट्री कंबाईन करायची म्हणजे काय होतं की आपलं सोपं जातं. हा, चला आपण पुढे जाऊ. एकच मिनिट. हा, आपण इथे आले होतो फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या बाबतीत 50% डेप्रिसिएशन करायला सांगितलेलं आहे आपल्याला. तर ती आपण सगळ्यात शेवटी एंट्री करू. आता नंतरची एंट्री सांगितलेली आहे ती म्हणजे ऍडजस्टमेंट. द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी इन्क्रीज बाय 50,000. 50,000 रुपयांनी त्याची व्हॅल्यू वाढली, ऍप्रिसिएशन झालं. ऍसेटची व्हॅल्यू वाढली म्हणजे ती एंट्री आपण करणार. ऍसेट्स अकाउंट डेबिट टू, इथे ऍप्रिसिएशन म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं, कॅपिटल रिडक्शन. म्हणून ते जनरल एंट्री करू. जनरल एंट्री करा 4 नंबर. प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट 50,000 टू capital reduction account 50,000. Narration: being plant and machinery appreciated. Being plant and machinery appreciated. Plant and machinery ची व्हॅल्यू काय झाली, appreciate झाली, वाढ झाली. आता इथे प्लांट अँड मशिनरीला डेबिट आहे तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट आहे म्हणून याचंही पोस्टिंग करून घेऊ. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला या आणि त्याच्या क्रेडिटला म्हणा बाय प्लांट अँड मशिनरी, जेवढी वाढ झाली तेवढी 50,000 रुपये. झालेलं आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपण ही एकत्र ज्या राहिलेल्या ऍडजस्टमेंट त्या करू. त्याच्यामध्ये सांगितले गुडविल अकाउंट एलिमिनेट केले. एलिमिनेट केलं म्हणजे त्याची नष्ट केलं, ते आता नवीन बॅलन्स शीटला दिसणार नाही. राईट ऑफ केलं, कमी झालं. फ्री होल्ड प्रॉपर्टीची पण व्हॅल्यू काय झाली, डेप्रिसिएट झाली, कमी झाली, त्यामुळे ती एकत्र एंट्री करणार. आता ऍसेटची व्हॅल्यू जेव्हा वाढली होती तेव्हा आपण ऍसेटला डेबिट दिलं होतं. आता ऍसेटची व्हॅल्यू कमी करायची, राईट ऑफ करायची, मग त्याला काय द्यावं लागणार आहे, आपल्याला क्रेडिट द्यावं लागणार आहे. आणि ते क्रेडिट किंवा तो लॉस कशातनं भरून काढणार आपण, तर कॅपिटल रिडक्शन मधनं भरून काढणार. म्हणून आपण एंट्री काय करणार, तर एंट्री करणार आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल 15,000 टू फ्री होल्ड प्रॉपर्टी 1 लाख. आणि आपण हे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कशासाठी करतोय, तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आपण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो दिसतोय तो इलिमिनेट करण्यासाठी, तो राईट ऑफ करण्यासाठी, हा नवीन बॅलन्स शीटला दिसायला नाही पाहिजे, हा राईट ऑफ करायचा आहे. म्हणून जर ऍडजस्टमेंट मध्ये कुठेही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ करायचं सांगितलेलं नसेल तरी सुद्धा तो राईट ऑफ करायचाच. म्हणून आपण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करणार, राईट ऑफ करणार आहोत. म्हणून एंट्री काय करणार आपण, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल टू फ्री होल्ड प्रॉपर्टी टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चला तर मग आपण एंट्री करूया. 5 नंबरची एंट्री ही आपली शेवटची एंट्री असेल. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. आता मी इथे डायरेक्ट अमाऊंट घेतलेली आहे 3,60,000 टू गुडविल अकाउंट 15,000 टू फ्री होल्ड प्रॉपर्टीज 1 लाख टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,45,000. 2,45,000. या सगळ्यांची जेवढी क्रेडिटची टोटली तेवढी डेबिटला घ्यायची असते. अशा प्रकारची एंट्री करायची असते आणि याचं नॅरेशनला बी गुडविल फ्री होल्ड प्रॉपर्टी अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ. गुडविल फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि प्लांट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय केलं आपण, तर राईट ऑफ केलं. आता इथे कॅपिटल रिडक्शनला काय आहे, डेबिट आहे. याचं पोस्टिंग करून घेऊ. रिडक्शन अकाउंटला या आणि त्याच्या डेबिटला लिहिणार आपण क्रेडिटची नावं लिहायची. टू गुडविल अकाउंट 15,000 टू फ्री होल्ड प्रॉपर्टी 1 लाख आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,45,000. एंट्र्या सगळ्या झालेल्या आहेत. ह्या जनरल एंट्रीज केल्या आपण. ह्या 5 एंट्र्या झालेल्या आहेत आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली होतं का पाहिजे. टॅली झालं तर ठीक आहे, जर टॅली नाही झालं तर आणखीन एक जनरल एंट्री वाढते आपली. आता या प्रॉब्लेम मध्ये ते अकाउंट टॅली होत आहे. क्रेडिटची आणि डेबिटची टोटल येते 3,60,000. म्हणून आपण 3,60,000 हे अकाउंट टॅली झालं म्हणून इथे बॅलन्स आलेला नाहीये. पण जर बॅलन्स आला तर काय करायचं असतं हे आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहे. त्याचा बॅलन्स कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा असतो. तेव्हा आणखीन एक जनरल एंट्री वाढते. ती कशी करायची ती जेव्हा आपण पाहणार दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तेव्हा आपल्याला कळेल कसं करायचं असतं ते. आता इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली झालंय, कोणताही बॅलन्स शिल्लक राहिलेला नाहीये.
आणि आता आपल्याला जे सांगितलं होतं ते आपण जनरल एंट्रीज केल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, रिवाइज बॅलन्स शीट करायचं आहे. रिवाइज म्हणजे नवीन काय बदल झालेला आहे. हे जुनं बॅलन्स शीट आहे. या जुन्या बॅलन्स शीट मध्ये हे जे नवीन आपण बदल केले आणि ते बदल केल्यानंतर बॅलन्स शीट कसं असेल ते करायचं आहे. हे बॅलन्स शीट आपण आधी आखून घेतलेलं आहे. आता हे आखून घेतलेल्या बॅलन्स शीट मध्ये बदल झालेले आहेत ते बदल इथे दाखवायचे आहेत. पहा आता काय करायचं, तर सुरुवात ऍसेट साईड पासून आपण करूयात. ऍसेट मध्ये जुन्या बॅलन्स शीटला गुडविल दिलं होतं. ते नवीन याच्यात येणार आहे का, तर नाही येणार. काय येणार नाही, कारण ते आपण एलिमिनेट केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे, राईट ऑफ केलेला आहे. त्यामुळे हा आयटम आता येणार नाही. ही ऍसेट आता नवीन बॅलन्स शीटला येणार नाही. फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या बाबतीत काय झालं होतं, तर फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये 1,00,000 रुपीज आपण डेप्रिशिएशन केलेलं आहे, ती कमी केलेली आहे. म्हणून आता फ्री होल्ड प्रॉपर्टी ही किती दिसणार आहे, तर 1,00,000 रुपये दिसणार आहे. चला लिहून घेऊ मग आपण. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,00,000. काय झालं, आधी 2,00,000 होती, आता ती 1,00,000 झालेली आहे. त्याप्रमाणे आपण रेकॉर्ड केली. नेक्स्ट ऍसेट इज स्टॉक, सॉरी प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं होतं की त्याची व्हॅल्यू 50,000ने इन्क्रीज झाली. तर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 3,00,000 होती, जी आता किती असेल, 3,50,000 झालेली असेल. 3,50,000 झालेली आहे. त्याच्यात 50,000ने वाढ झालेली आहे, म्हणून ती लिहून घेऊ. प्लांट अँड मशिनरी 3,50,000. नेक्स्ट पुढे आहे ते म्हणजे स्टॉक. येणार का, आपण घेणार नाही. का घेणार नाही, तर हा डिबेंचर्स वाल्यांना दिलेला आहे. डेटर सुद्धा डिबेंचर्स वाल्यांना दिलेले आहेत, त्यामुळे ह्या दोन्ही ऍसेट येणार नाहीत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण हा शेवटच्या एंट्रीमध्ये काय केलेला आहे, राईट ऑफ केलेला आहे. पहा इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केलेला आहे पूर्ण रकमेने 2,45,000ने. त्यामुळं आता ह्या स्टॉक, डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार नाही. म्हणजे फक्त काय आलेले आहेत ऍसेट साईडला, तर दोनच ऍसेट राहिलेले आहेत, फ्री होल्ड प्रॉपर्टीज आणि प्लांट अँड मशिनरी. आता आपण लायबिलिटी साईड पाहू. लायबिलिटी साईडला जे बदल झालेले आहेत ते बदल आपण दाखवायचे. सगळ्यात पहिल्यांदा शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल मध्ये काय बदल झालेला आहे, 2,000 प्रेफरन्स शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती होते, 2,000 होते. त्याच्यात काय बदल झालाय का, तर काही शेअर्स वाढले नाहीत आणि कमीही झाले नाहीत. हा पण काय झालेलं आहे, त्यांची व्हॅल्यू 100 होती, जी आता किती झालेली आहे, 75 झालेली आहे, 75 रुपये झालेली आहे. म्हणून आपण आता हे कसं लिहिणार, तर असं लिहिणार, शेअर कॅपिटल 2,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹75 इच. म्हणून लिहून घेऊ, शेअर कॅपिटल 2,000 प्रेफरन्स शेअर ऑफ ₹75 इच. 2,000 प्रेफरन्स शेअर, त्यांची किंमत आहे 75 प्रत्येकी. म्हणजेच 2,000 गुणिले 75 जर केलं तर ते येतील 1,50,000, 1,50,000. नेक्स्ट इक्विटी शेअरच्या बाबतीत काय झालेलं आहे, 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 होते. आता ते जर पाहिले आपण तर त्यांची व्हॅल्यू किती झालेली आहे, 37.50 झालेली आहे. 4,000 शेअर्स तसेच आहेत, त्याच्यात वाढही झाली नाही, कमीही झालेली नाही. म्हणून 4,000 इक्विटी शेअर ऑफ ₹37.50 इच असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणून तसं लिहू आपण, 4,000 इक्विटी शेअर ऑफ ₹37.50 इच. दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो 1,50,000, 1,50,000. नेक्स्ट आयटम इज 5% मॉर्गेज डिबेंचर. ही लायबिलिटी, दिस लायबिलिटी इज नॉट अपेअरिंग न्यू बॅलन्स शीट. नवीन बॅलन्स शीटला ही येणार नाही. का येणार नाही, कारण याच्यात असं झालेलं आहे की ह्यांचं आपण पेमेंट केलेलं आहे, म्हणून ही नवीन बॅलन्स शीटला येणार नाही, तिथे आपण लिहिणार नाही. चला पुढच्या ऍसेट लायबिलिटीकडे जाऊया. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टच्या बाबतीत काही चेंज झालाय का, देयर इज नो चेंज इन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. दॅट्स वाय इट इज आहे असे आपण ती लिहिणार, इट इज जशी आहे तशीच. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट 50,000. क्रेडिटर्स मध्येही नो चेंज, ती आहे अशीच येणार, ऍज इट इज अपियर्ड होणार. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट अँड क्रेडिटर्स इज रिमेन सेम, ते आहे अशा राहिलेल्या आहेत, त्याच आपण आहे अशा लिहून घेऊयात. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट 50,000 आणि क्रेडिटर्स 1,00,000. नाव ऑल assets and liability has a written down. आता आपण त्यांचे रिटर्न डाऊन मध्ये लिहून घेतलेल्या आहेत, त्या आपण आता लिहिलेल्या आहेत नवीन पद्धतीने. आता याच्यामध्ये काय करायचं, तर हे बॅलन्स शीट टॅली होते का पाहायचं. इफ बॅलन्स शीट हे टॅली, जर बॅलन्स शीट टॅली झालं, इट मीन्स दॅट ऑल प्रॉब्लेम हॅव सॉल्व करेक्टली. सगळा प्रॉब्लेम आपण एकदम बरोबर सॉल्व्ह केलेला आहे, असं याचा अर्थ होईल टॅली झाला तर.
मग बघूया टॅली होतोय का. 3,50,000 प्लस 1,00,000 4,50,000 अँड दिस इज 3,00,000 4,00,000 4,50,000. दोन्हीही अमाऊंट ह्या 4,50,000 येतात. इट मीन्स दॅट बॅलन्स शीट इज टॅली. बॅलन्स शीट टॅली झालं. आपला प्रॉब्लेम हा आपण एकदम बरोबर सोडवलेला आहे. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला असेल. मग आज आपण थांबू.